मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य धनंजय पवार म्हणजेच डीपी दादा याचे घरचे बिग बॉसवरती नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. यामध्ये पहिल्यांदा नाराजी दर्शवली ती म्हणजे अंकिता वालावलकर हिच्यावरती. कारण ज्या पद्धतीने अंकिताने जे काही कारण दिलं डीपी दादाला नॉमिनेट करण्याचं, तर याच्यावरती पहिल्यांदा डीपी दादाचे घरचे नाराज आहेत आणि यानंतर बिग बॉसवरती त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. बघा, काल नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत जान्हवी हिने डीपी दादा आणि वैभवला सेव्ह केलं. यावेळी जान्हवीचं डीपी दादासाठी असं म्हणणं होतं की डीपी दादा आणि माझं नेहमीच डिस्कशन होत असतं गेम प्लॅनबद्दल. आम्ही काल अख्खा दिवस याच्याविषयी बोलत होतो. पण जी कल्याणी वहिनी आहे डीपी दादाची बायको आणि त्यांची आई, यांचं असं मत आहे की जर जान्हवी असं म्हणते की आम्ही काल दिवसभर याविषयी बोलत होतो, तर ते दाखवलं का नाही? म्हणजे डीपी दादाला तुम्ही जाणून बुजून दाखवत नाहीये. आणि आईंचं असंही मत होतं की डीपी दादा हा बराचसा घरामध्ये बोलतो, त्याचा गेम दाखवतो, पण तुम्ही ते 1 तासाच्या एपिसोडमध्ये न दाखवता अनसीन अनदेखामध्ये दाखवताय. तर हा सरळ डीपी दादाच्या घरच्यांचा आरोप आहे की तुम्ही डीपी दादाला जास्त वेळ दाखवत नाही, त्यामुळेच तो या 1 तासामध्ये दिसत नाही. तर बघूया आता या आरोपावरती बिग बॉसचं काय उत्तर येतं किंवा बिग बॉस काय निर्णय घेतात, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण ज्या पद्धतीने नॉमिनेशनमध्ये अंकिता वालावलकर हिने डीपी दादालाच नॉमिनेट केलं, तर हे आई आणि त्या कल्याणी वहिनींप्रमाणे सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की डीपी दादाला या लोकांनी का नॉमिनेट केलं असावं. याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.